लक्षाला घेतलो रासारी शाळू कापलोय. माझं काय करायचं गेल्यावर पेराच्या मळ्यातलं शाळू रासारी लक्षाला घेऊन कापलो. मग काय करायचं. कुणाचं भंडार लग्न होतील एवढं एवढं फराळाला दुर्ड्या बांधून मामाच्या गटऱ्याचं सफायचं नाही. आणि भाऊ काय मामा आता का नाही करायला पाहिजेस करतो मी धावतो तू का. मग 2 रोज मला धावला. भाचूल करायचं पाय हंडा ठेवायचं हंडा होता. मग कन्या करायचं 1-2 रोज धावला असं कर म्हणून तिथनं मी कन्या करून घातलो मामाला मामाच्या मंडळीला सगळे. मामा मी शरण आलो तुझ्या पाया. मित्रांनो नमस्कार. जय बाळूमा. बाळूमांच्या नावानं सांग. मित्रांनो मी आता आलोय रेंदाळमध्ये जे हुपरीजवळ आहे कोल्हापूर जिल्ह्यात आहे. आम्ही आलोय आता म्हाळू पुजारी यांच्या घरी. त्यांच्या घरी भागोबाई पुजारी ह्या आहेत. मामांच्या हयातीत मामांची बकरी जिथे जिथे होती त्या ठिकाणी जाऊन तिथं बग्यात त्या तळावर मामांच्या बकऱ्यांमध्ये सेवा केलेली आहे. तर तुम्ही आत्ताची मुलाखत बघा, खरंच तुम्हाला खूप आवडेल. ब्रह्मांनायक श्री बाळूमांच्या नावानं सांग बोला, विठ्ठलप्रदेवाच्या नावानं सांग बोला. मग तिथं हाली मारून न्यायचा. मग मामा काय बाय मला सगळं माहेर आठवू दिला नाही काय नवऱ्याचं घर बी आठवू दिलं नाही असलं मामा माझ्या जीवा भावाला. होय वा वा वा. नवऱ्याचं घर बी आणि बाहेरची माणसं बी मला आठवून दिला नाही मामानं. होय लई माझ्या जीवाचं. मुलाबाळासनी एवढं मामाच्या मोरं डिग्यायचं. कोण केळं आणायची, कोण मक्याची कणसं भाजून आणायची. तिकडे हे असायचं काजू. ती काजू बिजू काय पाहिजे नाना करा मामाच्या मोर हे घे. म्हणजे पुरुष म्हणा ये रांडा घ्या तुला काय पाहिजे ते घेऊन खावा, काय पाहिजे ते घेऊन खावा. मग मागणं शेवटला सगळी ती भोवतून बसलेली माणसं ती वाटायची ती मामाच्या मोरला ढी घेऊन. पुरुषीने बी माझ्या द्यायचं आम्हाला बी द्यायचं. बसवून घ्यायचा बोलत बसायचा किती उशीर. मग तिथनं एक माणूस त्यातलं उठून शिनी मला बिराडला घालवून यायचं. मामांचा तुमच्यावर जीव लय होता. मग लई जीव लई जीव. होय माझी लेक आहे म्हणायचा. माझी लेक आहे. माझ्या लेकीला मी ठेवून येणार आहे. सासूला सगळेच मी कवा जाईन तर 8 रोज 15 दिवस ठेवून घेतल्या बघा नाही. 8 रोज 15 दिवस ठेवून मला घ्यायचा. होय म्हणजे त्या मामाने कोणाला काय म्हटलं असेल किंवा काय झालं घटना काय असं माहित नाही. तिथे गेला काय काम काय करायचं काम तिथे काम लई तिथं. होय ही मळ्यातली मेंढर बसायची. कोण मळ्यातल्या बाया एवढ्या वल्ल्या मिरच्या आणायच्या कोथिंबीर आणायचं लसूण आणायचं. मग त्या बाया बी असायच्या. वरण्या शेंगा आणायचं काय तर माळवं आणायचं. ते सगळं बसून नीट करायचं. मिरच्या नीट करायचं, मिरच्या भाजायचं. ओरटा पाटा सगळं घरावानी सगळं मामाचं परपंचा सरडा वाटून ठेवायचं. सगळं मेंढकं जेवताना त्याने सगळं घालायचं. आमटी करायचं. कन्या का मागणं मल्ला भाज्याचं त्याचं का वांद झालं. मल्ला भाज्याला घालिवलं माहीत आहे सगळे असणे. मल्ला भाज्याला घालिवलं. आणि भागू काय मामा आता कन्या करायला पाहिजेस करतो मी धावतो तू का. मग 2 रोज मला धावला. भाचूल करायचं पाय हंडा ठेवायचं हंडा होता. मग कन्या करायचं 1-2 रोज धावला असं कर म्हणून तिथनं मी कन्या करून घातलो मामाला मामाच्या मंडळीला सगळे. मामा खाणार किती माणसं. मामाला कन्या खायचं नाही. मामाला गावातलं जेवण यायचं. मामाला गावातलं जेवण यायचं. ती आवरणाची ती लक्षूची भन ती थोटणी ही होती की काय बायाका हात नव्हतं. ती जेवण ती करून आणायची. महादेवची तिचं नाव बी काय परटाची होती. भोवतीची मळ्यातली माणसं मामाला जेवण लई असं ताट भरून मामा खाऊन आणि राहायचं. जिरग भात घम 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 तांदूळ तांब्यावर पाणी हे दूध उगत जरा पाणी घालून तांब्यावर दूध. काय आंबाडीची भाजी असायची शेवग्या शेंगाचं कोरड्यास असायचं घट कोरड्यास असायचं नाना तरा मामाजवळ. सांडगं भाजायचं सगळं ताट भरून आणायचं. मामा थोडं खाऊन जरा ठेवायचा. भागू काय मामा
त्या रांडासीन लावून दे खाऊन देत पुरीसून बघा. त्या रांडासीन लावून दे ग. ए गंगू ये ग गंगूला तानाला माझ्या लिकीसने हाळी मारून ते खायला द्यायचं पुरी माझ्या खायला खाऊन गेलं विसरलं सांगते मी नाव काढलं का नाही समाधान एवढं आहे मला. तेवढं आत्म्याला समाधान. मी असूच तर मामा मला कोणत्या गोष्टीनं कमी केला नाही हा माझं सगळं चांगलं हे झालंय खरं आता हाल वनवास माझं आलंय हे सांग. आले म्हणाले आता आपलं होई झाले काय करायचं. ते माणसं नाहीत हो जाणीक नव्ह काय करायचं हो म्हणायचं आणि ढकलत चाललंय. बघ बघा का आता जमाना बदल तसं आहे. हा मी हेच म्हणणार होतो आताचा जमाना बदललाय आताचा काय विषय नाही कसं ते त्यावेळेस हे बघा मी मामाला हात जोडले बघ मामा जाणं ते नाही जाणं नाही आताचा जमाना बदललाय पण त्यावेळेस सुख उभं असतं की त्यावेळेस सुख घेतलं असतं की दळून भाकरी करायच्या कष्टाने. त्यावेळेस दळून करायची तुमचं नाही त्यावेळेस सुख घेतल्याचं की भरपूर होय. आता असू दे खरं त्यावेळेस सुख आता घेतल्याचं सगळं आत- तेव्हा मी मामासाठी जुंधळा कापत्यालं शाळू जुंधळा कापाय आलेलं हा. हिथनं तिथपत्र झालं बी एक पाच पहिली कापली हं. तवर माणूस आलं मालकाच नाही बोलवाय हा. माणूस आल्यावर लगेच तिथंच टाकलं मालक आणि मालकासंग सगळं टाकलं आणि घरला गेलं आंघोळीला पाणी टाकून दिलं त्या आलेल्या माणसाने जेवण खाणं घातलं मालक बी आंघोळी करून कापलं घालून मालक गेला आणि जुंधळा पडला तिथंच. हम्म. तो मानकाई बाळमांबाई राखायला पावा करतो मालकाला घेऊन गेलं तिने हा. न्यायला आलं. जुंधळा कापत्या राहिलं शाळू कापत्यालं हम्म. मग इथं हं. लक्षाला घेतलो हं. रासारी शाळू कापलोय माझं काय करायचं गेल्यावर त्यांनी ते पेराच्या मळ्यातलं शाळू हं. रासारी लक्षाला घेऊन कापलो मग काय करायचं हा आणि थोडं राहिलं आणि पुरी आणि दिवस गेल्यावर सांच्या पर्यंत आणि लक्षाला घेऊन ते कापलं बायका सांगून खुडून घेतलं त्यांचा मालिक असंच चालायचं. मालक नाही पोरं बारकी नीट होते त्यांचं काम. तुम्ही बकऱ्यात गेलता का नाही त्यावेळेस बकरी आवरणाळा असायची मरगुबाई मंदिर आदमापूरला कुठं कुठं असायची बकरी आवरनाळ महाद्याळ ते घडे मोर भडगाव भडगाव हा. घडे भडगावला संकेश्वरा पत्तूर हा, हा. जाऊन आलोय मी संकेश्वरापर्यंत गेला असा हा संकेश्वरा पत्तूर हा, हा. ना कमतनूरला जाऊन गेला महिना असा? कमतनूरला कुठल्या गावागाव सगळं हिंडलं तिकडं हा, हा, हा. मग ते गाव सगळं हिंडून महाद्याळ आवरनाळ ही सगळी गावं हिंडून महिना एक जाग्याला बकरी बसायची. हम्म, हम्म. कुणाचं भंडार लग्न होतील एवढं फराळाला दुर्ड्या बांधून आणि आजी मामाच्या गटऱ्याचं सपायचं नाही आल्याबरोबर मेंढक्याने सगळं पाक फराळाला घालायचं हम्म. मग कन्या करायचं आणि कन्या घालायचं मग मागणं ती भांडी सगळं गोळा करून घासायचं एवढी पितळीची तामानं धुणं धुयाला भांडी घासायला जेवण करायला आंघोळीला सगळं आणून द्यायचं. हा हवं रोज हवं मग पाण्याचा हवं शेतकरी आणून द्यायचा बघा होय बैल झोपून तेव्हा पाणी पुरता आलं होय कण्या खायला लोक किती असायची कण्या खायला 10-12 असायचं मेंढर असते हा. खाद्यकडले मुलकाची मेंढर हे कारंडी माणसं कांदे माणसाची कारंडी माणसं असायची. बाळू मामा